खुशीच्या मम्मीने खुशीच्या पप्पाला म्हणलं, अहो तुम्हाला भेटले आणि खुशी झाली. आजकालच्या मुलांना मंगळसूत्र घातलं तर चोरांची भीती आणि नाही घातलं तर पोरांची भीती. काय करावं मग? मित्रांनो, माझ्या जीवनात एकच बंदी आली, ती म्हणजे नोटबंदी. आमच्या शाळेमधील सोनेरी दिवस. आम्ही भांडणं केलो ना तर सर पोऱ्यामध्ये नेऊन बसवायचे आणि आम्ही ते इतके भोळे होतो ना त्याला शिक्षा समजायचो. मित्रांनो, काल रात्री माझ्या स्वप्नामध्ये एक मुलगी आली आणि ती म्हणली, सॉरी चुकून आले म्हणली. मित्रांनो, या दिवाळीला फटाका पेटवण्यापेक्षा एखादी फटाकडी पटवा आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा. आणि ही इन्फॉर्मेशन माझ्या लग्न झालेल्या मित्रासाठी. बरं, लग्न झालेले तुम्ही गुणांना बसा, आपला आपला बॉम्ब सांभाळा घरचा. मित्रांनो, मेवणी आहे ना, मेवणी ती बायकोपेक्षा ना लहानच पाहिजे. जर बायकोपेक्षा मोठी असेल ना तर दोन दोन सासू असल्यासारखं वाटते. सासू इकून सांगते, मेवणी तिकून सांगते, या आईला डोसक्याला नुसती कटकट. लग्न झालेल्या माणसाला खूपच टेन्शन असतं. बरं, मेवणा आला तर प्रेम दाखवावं लागतं आणि मेवणी आली तर प्रेम लपवावं लागतं. काल ना माझी गर्लफ्रेंड म्हणत होती तिचे पप्पा आमच्या लग्नाला परवानगी नाही देणार म्हणून. आणि आज तिचा परत फोन आला, कालपासून तिचे पप्पा घरीच नाही आले म्हणून. होय, माझ्याकडे काय बघता, मी काही नाही केलं बाबा. माझं नाव सांग सर पुलिसवाल्याला. काल माझी गर्लफ्रेंड मला भेटायला आली आणि म्हणली, तुम्ही जर मला रागवणार नसाल तर तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची. मी म्हणलो, नाही रागवणार, सांग बरं. ती म्हणली, काल तिचा साखरपुडा झाला म्हणून. मी म्हणलो, अगं येडे, एवढंच ना, चल माझ्या घरी, 2 बायका आणि 4 लेकरं दाखवतो. तेव्हापासून ती कोमात गेली, तिला भेटायला जायचे. काल ना बस स्टँडला एकली बायको रडत बसली होती. तुम्ही मला असं सोडून जाऊ नका म्हणून खूप रडू लागली. मला खूप वाईट वाटलं. बिचारी कोणाची बायको होती की? तुम्हाला काय वाटलं माही होती? अरे माझं लग्न झालं नाही ना अजून. मी माझ्या लग्न झालेल्या मित्राला विचारलो, भावा मी लग्न करू की नको? तर माझा लग्न झालेला मित्र काय म्हणला माहिती आहे का तुम्हाला? लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे, जीवनात नुसता आनंद काय कामाचा. खास माझ्या टकल्या मित्रांसाठी, हे बघ भावा, टक्कल आहे म्हणून जास्त टेन्शन घेऊ नकोस, कारण सनरूफ हा महागड्या गाड्यालाच असतो. काही माझे मित्र म्हणतात त्यांना मुलगी पटत नाही, काही होत नाही म्हणून. हे बघ भावा, अंगात जिद्द असेल ना, जिद्द, तर लग्न झाली सुद्धा पटते. त्यासाठी ट्राय करून बघ. काल माझं आणि शेजारीचं भांडण झालं. तर शेजारीने म्हणली, दम असेल ना बायकोसोबत काय भेटतोस, एकटा भेट म्हणली. तेव्हापासून मला विचार पडाय, तिनं धमकी दिली की ऑफर? हा. लहानपणी एका मुलीसोबत मी डेटवर गेलतो. 4थीला असताना ना एका मुलीबरोबर बसून डबा खाला होता. तेव्हापासून सिंगल आहो. दिवाळीला फटाका पेटवण्यापेक्षा एखादी फटाकडी पटवा आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा.